नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर इथं बघा, रोज सकाळी उठलं की मुलांच्या शाळेला टिफिनला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. तर बघा, मुलांच्या टिफिनला नेहमी चपाती आणि वेगवेगळ्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या अशा देणंच योग्य असते बघा. व्यवस्थित हेल्दी भाज्या असतात. तर इथं बघा, मी चपात्याच बनवायला घेतल्यात. चपात्या आणि भेंडीची भाजी बनवते आहे आज मी. तर एकीकडे चपात्या चालू आहेत, एकीकडे भाजी पण बनवायची चालली. असे दोन दोन कामं टास्क चालू असतो बघा सकाळ सकाळी. प्रत्येक गृहिणींचा असतो माझ्या मते. तर सर्व गृहिणींना असंच करावं लागतं बघा. एकतर इकडं थंडी भरपूर आहे आणि थंडीमध्ये उठणं म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे बघा. थंडी एवढी असूनही उठावं लागतं व्यवस्थित. आपला आळस बाजूला ठेवून उठावं लागतं मुलांच्या शाळेसाठी लवकर. तर हे पहा, मी तर चपात्या बनवत बनवत भेंडी पण तयार केलेली आहे. तर भेंडी बघा एकदम मोकळी झाली. मी याच्यात कांदा टोमॅटोही घातला होता. आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात भेंडी बनवायची असेल तर थोडी थोडी करून भाजून घ्यायची अगोदर आणि मग नंतर फोडणी घालायची. मी थोडीच होती ही भेंडी म्हणून एक साथच फोडणी घातली होती त्याला. तर इथं बघा, माझा डब्बा टिफिन तयार आहे. चपाती आणि भेंडीची भाजी. तर इथं टिफिन भरायचं काम चालू आहे माझं. तर मी असेच टिफिन देते सर्कलवाले, ज्याला करून अशी रबर आहे बघा पॅक अशी. तर याच्यातल्या मिरच्या पण काढल्या बघा बाजूला. ते सोराच्या डब्यातल्या मिरच्या काढून घेतल्या मी बाजूला. आणि असं डब्बं रबरवाले पॅकवाले डब्बा असलं की ह्याच्यात चपाती पण मऊ राहते आणि जास्त. आणि फॉईल पेपरमध्ये द्यायचं जरा मी टाळतेच. फॉईल पेपरमध्ये जरा चांगलं नाही. आणि फ्रूट पण दिले. फ्रूट बघा असे याच्यात असे डबे आहेत, मी त्याच्यामध्ये फ्रूट दिलेलं आहे मुलांना. याच्यात दिलं फ्रूट की मग छान राहते बघा, खराब होत नाही लवकर लगेच. तर ही नासपती होती. नासपती लवकर काळी पडत नाही म्हणून कट करूनच दिले होते. आता अख्खं फ्रूट कधी मुलं देणार, कधी खाणार. मुलांना दिलं तर खात नाहीत व्यवस्थित, म्हणून असं कट करून दिले. आणि लगेच स्नॅक ब्रेक होतं त्यामुळे लगेच खाऊन घेतात. चला तर आता इथं बघा, टिफिन तयार आहे मुलांच्या शाळेचा. दोघांचाही टिफिन सोबतच. आता स्वर आणि श्री एकाच शाळेत आहेत, दोघं सोबतच जातात. इकडं रात्री पाणी भरून ठेवायला काय हरकत नाही, पण इथं थंड पडते ना म्हणून म्हटलं सकाळीच गरम पाणी भरून ठेवते. आणि ह्या गरम पाणी राहणाऱ्याच बॉटल आहेत बघा, मिल्टनच्या बॉटल आहेत बिस्लरी. तर इथं बघा, स्वराला तयार करायचं चालू आहे. स्वरा तर सकाळी उठायचं म्हणल्यावर लय हे करते. मला तर पहिलं टेन्शनच येत होतं, काळजी वाटायची एवढ्या लांब कशी स्वरा जाणार. आता ती पहिलीला घातलेली आहे, तिला फर्स्टला आहे सध्या, ती लहानच आहे. तर एक साईड 18 किलोमीटर आहे बघा शाळेची. मग एवढ्या लांब तिला कशी जाणार, काय होणार आहे याचंच मला टेन्शन होतं. पण स्त्री सोबत असल्यामुळे मला काही टेन्शन नाही. तिला आता सवय झाली आहे. तर जाता जाताच बघा, तिला खायला पण द्यायचं. बदाम देत असते. दूध वगैरे काय पित नाहीत. खायचं असेल तर खाऊन घेतात. तर आज तिला मी शाळेला सोडायचं आलं. इथं जवळच आहे. मी रोज काही जात नाही, तर तिचा हट्ट होता चल मम्मी सोडायला म्हणून. तर बघा, इथं बिस्लरीचे बॉक्स दिसत आहेत तुम्हाला, एवढे मोठे बॉक्स आहेत. तर हे खालून गाडी येते तर जम्मूवरून. तर हे तिथूनच मागवलेले आहेत बघा बिस्लरी सर्व. पाणी कट्टच मागवले. इथं पहिलं होतं पाणी, पण आता थंडीमुळं खराब झालेत ना ॲक्वा सगळे, त्यामुळं हे असं बिस्लरीच मागवून आता पाणी पितो आम्ही जास्त प्रमाणात. तर त्याचबरोबर हे बघा, शेवग्याच्या शेंगा पण मागवले होत्या. जे भाज्या भेटत नसतील, काय भेटत नसेल तर हे एवढं एक आहे की गाड्या खालून येतात तर आपण मागवू शकतो गाड्या मधून येताना. सांगायचं असं कोणाजवळ तरी मग ते पाठवून देतात आपल्याला. तर बघा, छान भेटलेत शेवग्याच्या शेंगा. पाठीमागे एकदा मागवले होते तर एकदम सुकलेले होते. आता सीझनही चालू होईल बघा, शेवग्याच्या शेंगाचा छान सीझन असतो आता उन्हाळा यायला लागला की. आता ह्याची भाजी पण बघा एक नंबरच लागते. नॉनव्हेजला पण लाजवेल अशी भाजी लागते बघा शेवग्याच्या शेंगांची. आमच्या घरात तर खूप आवडतात. तर इथं झालं आता संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून झालं. मी शेगडी वगैरे सगळं साफ केलं, धुवून घेतलं होतं. आता पुसून ठेवते सुकायला. पुसल्यावर व्यवस्थित डाग वगैरे राहत नाहीत म्हणून पुसून घेते सगळं. आता संध्याकाळी प्रत्येकीला संध्याकाळी सगळं आवरूनच झोपावं लागतं, कारण सकाळी गडबडच असते. सकाळी प्रत्येकाचं ऑफिसला जाणं असतंय, परत मुलांचं शाळेला जाणं असतंय. त्यामुळं हे गृहिणीचं टास्कच असतोय बघा. संध्याकाळी किती आळस आला तरी हे सर्व आवरून झोपावं लागतंय बघा. तर मी हे पुसून घेते व्यवस्थित. आता म्हटलं चला आवरून घ्यावं. आळस तर येतो कधी कधी, आता थंडीमुळं नको वाटतं, पण आळस करून जमायचं नाही. आळसला दूर फेकायचं. मनाला समजवायचं की आता नाही केलं तर मग सकाळी खूप हे होणार आहे. म्हणून संध्याकाळी सर्व हे आवरून ठेवायचं. मग सकाळी व्यवस्थित हे होतं, त्रास होत नाही आपल्याला. असं साफसुथरं किचन असलं की मग छानच वाटते बघा सकाळी उठलं की. तर इथं मी तेलानं आता तेल लावणार आहे केसांना. थोडीशी मसाज करते. तर डेलीचं माझं आता असतं आठवड्यातून निदान 2 वेळा तर तेल लावलं पाहिजे केसांना. आणि आठवड्यातून 2 वेळा केस धुतले पाहिजेत. आजकाल अशी फॅशन आहे की केसांना तेलच लावल्या जात नाही बघा. तर मी तर नेहमी लावते बघा, आठवड्यातून 2 वेळा असे पूर्ण बॉटम टू टॉपपर्यंत तेलाने मसाज करायची बघा केसांची. मग केस पण व्यवस्थित राहतात, सॉफ्ट राहतात. आणि मेन महत्त्वाचा आहार पण असतो बघा त्यासोबत. पण केसांची अशी काळजी घेतली पाहिजे.
दिवसातून 2 ते 3 वेळा विंचरलं पाहिजे. जास्त आता गृहिणींना टाईम भेटत नाही, 2 वेळा तरी विचारलं पाहिजे. सकाळी उठले की उठल्या नंतर आपले सकाळी आवरले की लगेच किचनमध्ये जायच्या अगोदर केस व्यवस्थित करून यायचं आणि नंतर संध्याकाळी झोपताना एकदा आवरायचं. मग बघा कशी व्यवस्थित आपली केस राहतात आणि जास्त गळणार पण नाहीत. असं रेग्युलर जरी तेल लावलं आपलं जे बी रेग्युलर वापरतात, आता मी ही नारियलच तेल वापरते पॅराशूटचं. तर आता बघा मी इथं स्क्रब करणार आहे, म्हणजे थोडीशी स्किन केअर करणार आहे. तर फक्त 2च साहित्यात करणार आहे बघा. तर ती कशी आहे तर ही बघा आहे स्किन रोज टोनर आहे. तर हे घेऊन मी याच्याने अगोदर हे करणार आहे, हे साफ करून घेणार आहे बघा कॉटनच्या कपड्यावर घेऊन हे रोज टोनर. तर याच्याने बघा काही डस्ट असेल आपल्या चेहऱ्यावर पूर्ण निघलं जातं. तर कॉटनच्याच ह्याच्यावर घेतलं आहे, कॉटनवरती मी ते ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्याने हे मसाज करून घेतले. पुसून घ्यायचं आपलं टॅप टॅप करून व्यवस्थित. टॅप नाही करायचं, म्हणजे असं सर्कल व्यवस्थित करायचं. आणि खूप इफेक्टिव्ह आहे बघा. हे करायचं असेल तर हे संध्याकाळी केलं का नाही, नाईटला आपली सगळी कामावरले खूप इफेक्टिव्ह आहे. कधीही करायचं असेल, तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी तुम्ही स्वतःसाठी 10 ते 15 मिनटं नक्की काढा. कारण हे संध्याकाळी केल्यावर खूप इफेक्टिव्ह असतं. आपली स्किन व्यवस्थित होते, पोर खोलतात व्यवस्थित, आपण हे करू शकतो. आता याच्याने बघा आपली स्किनचे पोर खोलतात व्यवस्थित, डस्ट वगैरे निघून जाते आपल्या ह्याचं चेहऱ्याचं. असं व्यवस्थित पुसून घ्यायचं गुलाबाच्या याच्याने, रोज वॉटरने पाणी आहे ते गुलाबाचं. तर इथं दाखवत होते मी, डस्ट पण व्यवस्थित आलंच नाही बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसत आहे. तर आलं होतं बघा त्याच्यावर डस्ट व्यवस्थित. आता ते फोकस व्यवस्थित पडला नसल्यामुळे व्हिडिओमध्ये. तर हे स्क्रब आहे बघा, कॅन्टीनला भेटलेलं स्क्रब आहे, फेस स्क्रबच आहे हे. तर हे चारकोलचं आहे. तर चारकोलचं ज्यांनी वापरलं त्यांना माहितीच असेल बघा, थोडंसं ब्लॅक असतं त्याच्यामध्ये. तर हे कॅन्टीनमध्ये आलं होतं, तर आणलं होतं स्वराच्या पप्पांनी. तर मी पहिल्यांदाच लावते, ट्राय करते, पण छान आहे. तुम्ही कोणतेही स्क्रब वापरा संध्याकाळच्या वेळेस, जर तुम्हाला कोणतेही स्क्रब वापरा, फ्रूटचं वापरा, घरगुती तुम्ही वापरू शकताय. जसं की बेसन घेतलं, त्याच्यात थोडंसं चावलची पावडर मिक्स करून घेतली, हळद टाकून घेतली, त्याच्याने पण स्क्रब होऊ शकतं. स्क्रब बी होतं आणि त्याच्याने फेसपॅक पण होऊ शकतो. तर हे बघा मी चेहऱ्यावरती लावून घेतले आणि ह्याच्याने जास्त रगडायचं नाही, अगदी हलक्या हाताने रगडायचं. जास्त रगडले की रॅशेस येण्याची शक्यता असते, कारण ह्याच्यात थोडंसं स्क्रबिंगचं जास्त आहे, रफ वाटतं जरा हे करताना. तर मी हे स्क्रब पहिल्यांदा वापरले. मी पहिले फ्रूटचं स्क्रब लावत होते, तर ते इफेक्टिव्ह, तुम्ही कोणतेही स्क्रब वापरा पण इफेक्टिव्ह असतं बघा. ते वापरायचं नाईटला. प्रत्येकीनं आपल्यासाठी 10 ते 15 मिनटं दिली पाहिजेत बघा फक्त. एवढी 10 ते 15 मिनटं दिली की बघा सकाळी एकदम फ्रेश वाटणार तुम्हाला. तर व्यवस्थित बघा स्क्रब करायचं व्यवस्थित, जेणेकरून जास्त करून आपल्या बघा ओठांच्या कडेला, नाकाच्या बाजूने व्यवस्थित तिथं फिरवून घ्यायचं, कारण तिथेच जास्त आपल्या हे होतं, ओठाच्या साईडने वगैरे आपली व्हाईट त्वचा पडते, हे होते. तर आता बघा मी स्क्रब धुवून आलेलं आहे व्यवस्थित. तर बघा थोडा चेहरा फरक वाटतोय की नाही तुम्हाला पण स्क्रबनं. आपल्याला पण फ्रेश वाटतं असं केल्याने, मसाज वगैरे. मला तर जाणवते बघा, एकदम फ्रेश असं वाटतंय स्क्रब केल्यामुळं. तर हे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही करू शकता स्क्रबिंग वगैरे रेग्युलर. आता हे बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलं होतं, हे आहे ग्लिसरीन. आणि आता स्क्रब झाल्यावर काय करायचं तर ग्लिसरीन घ्यायचं आहे, अर्धा चमचा ग्लिसरीन, आणि त्यातच 2 ते 3 थेंब टाकायचे अगदी गुलाब जल, रोज वॉटर, आणि मिक्स करून त्याच्याने मसाज करायचा. असा मसाज केला की खूप इफेक्टिव्ह आहे बघा. स्वस्तात मस्त होते बघा आपलं स्किन केअर. कारण ग्लिसरीन आणि रोज वॉटर इफेक्टिव्ह तर आहेच. आणि हे बघा असं भुवयांना पण मी मसाज करून घेते, कारण भुवयाची केस पण याच्याने चमकदार होतात. कोणी कोणी केसांसाठी पण ग्लिसरीन लावतं, पण मी कधी वापरलं नाही. पण मी असं भुवयांना वगैरे लावते बघा, तर भुवयांचे केस पण चांगले चमक मारतात याच्याने, ग्लिसरीनने. व्यवस्थित ओठाच्या कडेने, नाकाच्या बाजूने, मेन महत्त्वाचं नाकाच्या बाजूने, डोळ्याच्या खालून आपले स्किन हे होते ना, तर तिथून मसाज करायचा व्यवस्थित. हे झाले की मग नंतर स्वराचं बी मी आवरायला घेतलं. माझ्यासोबत मी स्वराचं पण आवरत असते, कारण तिचे पण केस लॉंग आहेत, तर तिच्या बी केसांची केअर करावी लागते मला. तर मी बघा अशी मसाज करते तेलानं तिची. फक्त आपल्या बोटाने असं केसांच्या बॉटमला असं मसाज करून द्यायचा, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होतं आणि आपल्यालाही छान वाटतं आणि केसही छान राहतात आपली. आणि हे पहा स्वराचं पण मी आता आवरून घेतले. स्वराची बघा एवढी लांब केस आहेत, त्या इथं कटच करत नाहीत, आणि मी पण कधी हाताने कट नाही केलेत. म्हटलं चला गावाला गेलं शेप बिघडू नये म्हणून, गावाला गेल्यावर शेप द्यायचं व्यवस्थित सुट्टी वगैरे गेल्यानंतर. तर इथं स्वराला पण ग्लिसरीन आणि गुलाबजल मी लावून देते, कारण त्याच्याने लहान मुलांना काही होत नाही.
चांगलं असतंय. 5 वर्षाच्या पुढं मुलांना लावलं तरी चालतं. म्हणजे दुष्परिणाम काय होत नाही त्याचे. कारण मी वापरते म्हणून सांगते तुम्हाला. मला अनुभव आहे याचा. ग्लिसरीन आणि गुलाबजल छानच आहे बघा. तर बघा इथं तयार आहे बघा स्वराचं कसं नखरं चाललेत. तर तुम्ही पण मैत्रिणी हाय वापरून बघा. कसा वाटला व्हिडिओ आजचा? थँक यू.